नमस्कार मंडळी. रोज हाच विचार पडतो की भाजीला काय बनवायचं, वरण बनवायचं, डाळ बनवायची, असं काय बनवायचं असेल, वरण डाळ वगैरे तर काय तर त्याला तोंडी लावायला पण लागतं ना. मग काय बनवायचं, तर चला म्हटलं आज काय तर मस्त चटपटी अशी टमाटरची चटणी बनवूया. तर चला रेसिपी बघूया. तेल थोडं टाकलं, तेलमध्ये थोडं टाकलं मी लसूण नंतर हे टमाटर मी असे उभे टाकून घेतलेले आहेत. हे आपल्याला एकदम मऊ करायचं, एकदम मऊ असं भाजून एकदम मऊ छानपैकी करायचं. ह्याच्यामध्ये थोडं टाकायचं पाण्यामध्ये कमी जास्त करून आपल्याला छानपैकी हे मऊ करून घ्यायचं आहे, छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. हलकंसं पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही. तर हे मस्तमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं. मंडळी आता आपण हे मस्त टमाटर एकदम छानपैकी आपण शिजवून घेतलेलं आहे. टमाटर एकदम आता आपल्याला ह्याला त्याच्यामध्ये खूप सारं आपल्याला मीठ घालायचं आहे, आपल्याला खूप सारे हळद घालायचे आहे, खूप सारे आपल्याला लाल मिरची टाकायची आहे, लाल मिरची पावडर. आता आपण ह्याला झाकून ह्याची पेस्ट बनवायची. हे आपलं टमाटर एकदम मस्तमध्ये छानपैकी एकदम वाटून झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण आता तेल आपण तापत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात आपण असलेला मसाला पुढं आपल्याला छानपैकी हे आता आपण ह्याला मस्तमध्ये तेलामध्ये पण शिजवून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण मसाले टाकायचे आहे. थोडासा चाट मसाला हे टाकायचं आहे आपल्याला, थोडीशी हे टाकायचं आपल्याला, थोडंसं जिरा पावडर, वरून आपल्याला थोडं टाकायचे साखर आणि थोडंसं मीठ. आपण वाटणात पण मीठ टाकलं होतं, त्यामुळं आता थोडंसंच मीठ टाकायचं. तर ही आपली चटणी एकदम चटपटी, आंबट, गोड, तिखट अशी आपली टमाटरची चटणी. ही 1-2 दिवस पण छानपैकी राहू शकते. हे आपण आपली टमाटरची चटणी त्याला मस्त तेलामध्ये पुन्हा शिजवून घ्यायची आपल्याला. बऱ्यापैकी थोडं टमाटर एकदम छानपैकी तेलात भाजलं जात आहे आणि आपलं हे तेल वेगळं होत आहे. अजून आपल्या ह्याला छानपैकी अजून तेलामध्ये पूर्ण भाजून घ्यायचं आहे. तेल आपलं सेपरेट होत चाललं, त्याला अजून छानपैकी भाजून घ्यायचं पूर्ण तेलामध्ये. फ्राय करून घ्यायचं आहे टमाटर आपल्याला. आपले टमाटर पूर्ण तेलामध्ये भुनलेलं आहे आणि तेल पूर्ण आपलं सेपरेट झालेलं आहे. मंडळी ही टमाटरची चटणी असते ना, ती 1-2 दिवस चालते, त्यामुळे ह्याला तेल थोडं जास्त टाकायचं असतं. हे आपलं एकदम तेल बघा सेपरेट झालं आहे, एकदम तेल बघा सेपरेट झालं म्हणजे आपलं हे टमाटर छानपैकी आपण ह्यामध्ये भुनलेलं आहे मस्तमध्ये, त्यामुळे हे सेपरेट झालेलं आहे. मस्त एकदम छान झालेले.
ही आपली छानपैकी टमाटरची एकदम मस्त गोड तिखट आंबट अशी चटणी. ही तुम्ही चपातीवर खाऊ शकता, राईसवर खाऊ शकता, भाकरीवर पण खाऊ शकता. तुम्हाला जे वाटेल ते त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि हे 3-4 दिवस आरामात राहते, बिलकुल खराब होत नाही. कारण आपण ह्याला तेलामध्ये खूप भाजलेलं असतं, त्यामुळं ते खराब बिलकुल होत नाही. मंडळी, ही आंबट गोड तिखट टमाटरची चटणी इतकी सुंदर आणि स्वादिष्ट लागते. एकदा तुम्ही घरी नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.